दूध चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. उद्या आहे संकष्ट चतुर्थी. मराठी नवीन वर्ष सुरू झालं आहे आणि ह्या मराठी नवीन वर्षाची ही पहिली संकष्टी चतुर्थी असणार आहे. उद्या आहे 5 एप्रिल 2026. दर महिन्यातील वद्य चतुर्थीला आपण संकष्ट चतुर्थी म्हणून साजरी करत असतो. आता संकष्ट चतुर्थी दर महिन्याला येते. आपण गणपती बाप्पांची पूजा आराधना उपासना करत असतो. जसं जमेल तेवढं नामस्मरण करत असतो. बऱ्याच ठिकाणी गणपती बाप्पांच्या नावाने उपवास सुद्धा केला जातो. आता चैत्र महिन्यात ज्या पद्धतीने सांगितलं की मराठी नवीन वर्ष सुरू झालं आहे आणि याचंच अवचित्त साधून आपल्याला या मराठी नवीन वर्षातील जो काही पहिली संकष्ट चतुर्थी आहे तर त्याची पूजा कशी करावी, नैवेद्य कसं दाखवावा, काय सेवा आहे, ज्यांना उपवास धरणं शक्य होत नाही त्यांनी काय केलं पाहिजे त्या संदर्भातली माहिती आज आपण बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी सकाळी लवकर उठून प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. अगदी साध्या पाण्याने केला तरी चालेल. गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे. अतिशय उच्च कोटीची सेवा, गणपती बाप्पांची लाडकी सेवा, आवडीची सेवा म्हणजेच गणपती अथर्व शीर्षम. आता ज्यांना गणपती अथर्व शीर्षम म्हणता येत नाही त्यांनी यूट्यूबला लावून द्यावं आणि एकदा तरी ते श्रवण करता करता तुम्ही जलाभिषेक करू शकता. म्हणजेच काय, गणपती बाप्पांच्या मूर्तीवर पाण्याने अभिषेक करू शकता. ते पाणी आहे ते अतिशय अमृता समान आहे. गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहे. त्याच्याच बरोबर गणपती बाप्पा हे तेवढे चतुर सुद्धा होते. आपल्याही मुलांची अभ्यासात प्रगती व्हावी, बुद्धीमध्ये विकास व्हावा तर खरं तर दररोज मुलांनी गणपती अथर्व शीर्षमचं पठण केलं पाहिजे किंवा गणपती स्तोत्रम. विद्यार्थी लभते विद्या, धनार्थी लभते धनम, पुत्रार्थी लभते पुत्रान, मोक्षार्थी लभते गतिम. गणपती अथर्व शीर्षम त्याच्याच बरोबर गणपती स्तोत्रम चं पठण केल्यावर ज्या काही तुमच्या मनोकामना आहेत त्या पूर्ण होतात. म्हणून सांगते, विद्यार्थी लभते विद्या, ज्याला विद्या हवी आहे त्याला विद्या मिळते. धनार्थी लभते धनम, पुत्रार्थी लभते पुत्रान, मोक्षार्थी लभते गतिम. एवढं सुंदर हे गणपती स्तोत्रम आहे. बऱ्याच वेळा कमेंट्स येतात की ताई मुलाचे 10वीचे पेपर आहे, 12वीचे पेपर आहे, मुलांचा अभ्यासात लक्ष लागत नाही. सगळ्यात आधी फक्त मंत्रस्तोत्र पठण करून काही होत नाही. मुलांनी अभ्यास केला पाहिजे. जो प्रामाणिकपणे कष्ट करत असतो त्याच्याबरोबर परमेश्वराची कृपा असतेच. पण कुठेतरी आपण म्हणतो ना की आपलंही नशीब उजळावं. एखाद्याला आयुष्यात सगळं एकदम पटकन मिळून जातं तर एखाद्याच्या आयुष्यात संघर्ष असतो आणि अर्थात ते प्रत्येकाच्या कर्माप्रमाणे असतात. तर म्हणून आपल्या पण आयुष्यात आपण जो प्रामाणिकपणे कष्ट करत आहोत त्याला सुद्धा नशिबाची साथ मिळावी म्हणून आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करणं, त्यांची पूजा करणं महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही खरं ज्यांचं गणपती अथर्व शीर्षम पाठ आहे ना त्यांनी 11 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करावं. पण ज्यांचं नाही शक्य त्यांनी काय करावं तर त्यांनी एकदा पठण करावं. पण जे जल आहे, जे तीर्थ आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करून ते तीर्थ तुम्ही स्वतः ग्रहण करावं, तुम्ही प्राशन करावं, मुलांना पण थोडं थोडं द्यावं. आणि मुलांकडनं नाही ना काही तर संकष्ट चतुर्थीला तरी मुलांकडनं अथर्व शीर्षमचं पठण करून घ्यावं. रोज त्यांना गणपती स्तोत्रमचं पठण करायला शिकवावं. आणि आपण जेव्हा घरात लावतो, आपण स्वतः पठण करतो ना तेव्हा मुलं पण आपलं अनुकरण करत असतात. एकदा दोनदा तुम्ही वारंवार पठण केल्यावर त्यांच्या पण ते कानी पडतं आणि हळूहळू त्यांना सुद्धा आवड निर्माण होते, त्यांच्या सुद्धा जिज्ञासा निर्माण होते. खरं तर आपणच आपल्या मुलांवर अर्थात संस्कार करत असतो. पण आपण जे काही करतो आहे, जे काही अध्यात्म आहे ते लहानपणापासूनच मुलांवर अंगीकारलं पाहिजे. त्यांना सुद्धा त्याची गोडी लागली गेली पाहिजे. परमेश्वराची गोडी लागल्यावर परमेश्वराला आपली गोडी लागतेच. आणि म्हातारपणीच देवदेव करायचं असं नाही आहे. जसं आपण म्हणत असतो की देवाला ताजं फूल अर्पण करायचं, तर आपण जेवढे तरुण आहोत तेव्हाच आपण देवांना समर्पण केलं पाहिजे. जसं जमेल तेवढी पूजा अर्चा केली पाहिजे. असो, तर आता दिवसभरात तुम्ही गणपती बाप्पांना दुर्वा प्रिय आहे नाही काही तर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा. दर चतुर्थीला जर तुम्हाला मोदक करणं शक्य होत नाही तर फक्त जे काही गुळ आहे, गुळ आणि शेंगदाणे याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. सकाळी जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा. संध्याकाळी नाही शक्य होत तुम्हाला मोदक करणं तर तुम्ही गुळ आणि शेंगदाणे याचा सुद्धा नैवेद्य दाखवू शकता. बऱ्याच ठिकाणी गुळ आणि शेंगदाण्याचे लाडू वगैरे पण केले जातात. तुम्हाला ते शक्य असेल तर ते करावं, नाही तर फक्त साधं गुळ आणि शेंगदाण्याचा नैवेद्य दाखवला तरी चालतं. दिवसभरात कधी पण तुम्ही गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करू शकता. दुर्वा अर्पण करताना एकदा तरी दुर्वा हातात घेऊन गणपती अथर्व शीर्षम किंवा गणपती स्तोत्रमचं पठण करावं आणि ते तुम्ही गणपती बाप्पांना त्या दुर्वा तुम्ही अर्पण करू शकता. दिवसभरात कधी पण करा. मंदिरात जाऊन केलं तर सोन्याहून पिवळं
आपली जी 120 दिवसाची सेवा आहे, नक्कीच तुम्ही ह्या दिवसापासून करू शकता. त्या सेवेचे असंख्य असे अनुभव आहे. कितीतरी महिलांच्या, कितीतरी पुरुषांच्या अडचणी त्याने कमी झालेल्या आहेत. की रोज 120 दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे. रोज 121 वेळा तुम्हाला मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा हा एक मंत्र आहे, ज्याचं तुम्हाला पठण करायचं आहे. रोज 121 वेळा असं तुम्हाला 120 दिवस सेवा करायची आहे. गावाला जायचं नाही, त्याचे काही बंधन आहे. ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालतं. पण आता 120 दिवस ताई तुम्ही माहेरी जाऊन तुम्ही सेवा करू शकता, पण कुठेतरी ट्रिपला वगैरे चालले आहे तर ती नव्याने सुरुवात करावी लागते. आणि मेन म्हणजे मासिक धर्म आला तर ते 4 दिवस थांबायचे, नंतर तुम्ही सेवा कंटिन्यू करू शकता. खूप सुंदर. म्हणजे असे कितीतरी कमेंट्स आल्या की ताई आम्ही ही सेवा केली, नोकरी लागली, आम्ही ही सेवा केली, म्हणजे जी तुम्हाला मी सांगते आहे ती सेवा केली ताई, मला गर्भधारणा झालेली, असे सुद्धा अनुभव आहे. शक्यतो ब्रह्मचर्याचं पालन करा, पण काही कारणासाठी जर तुम्हाला नाही शक्य होत तर नाही केलं तरी चालेल. पण ही सेवा तुम्ही सुरुवात करा. पहिल्या दिवशी म्हणजे चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं. डाळिंब, एक नारळ, 2 विड्याची पानं, एक सुपारी आणि दुर्वा हे घेऊन जायचं. गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायची. पहिल्या दिवशी मंदिरात जाऊन सेवा करायची. दुसऱ्या दिवशी तुम्ही घरातच सेवा करावी. म्हणजेच काय, तो मंत्र आहे तो तुम्हाला 120 दिवस तुम्हाला पठण करायचं आहे. असं तुम्हाला 121 वेळा, रोज 121 वेळा पठण करायचं. असं तुम्हाला 120 दिवस ही सेवा करायची आहे. खूप सुंदर अनुभव आलेले आहे. आणि संध्याकाळी आवर्जून आपल्या घरात थोडासा जो काही खोबऱ्याचा तुकडा आहे त्याच्यावर कापूर जाळायचा आहे आणि ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे. दिवसभर जेवढी जमेल तेवढी सेवा करावी. आता ओम श्री विघ्नहर्ताय नमः याचा अर्थ काय? ओम श्री विघ्नहर्ताय नमः. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहे. आपल्या पण आयुष्यातील जे काही विघ्न आहे त्याचं हरण होऊ दे, किंवा आलेलं विघ्न त्याची तीव्रता कमी होऊ दे, म्हणून तुम्ही नक्कीच प्रार्थना करू शकता. तर आजच्यासाठी फक्त इतकंच. झालेली सेवा स्वामींच्या चरणी, गणपती बाप्पांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.